लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी संदर्भात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत आणि यामध्ये अनेक महिलांबाबत एक अडचण होती की ज्यांना पती आणि वडील नाहीयेत अशा महिलांनी ई-केवायसी करायची कशी? कारण ई-केवायसी करत असताना लाडक्या बहिणींना सुरुवातीला त्यांचा स्वतःचा आधार नंबर टाकावा लागतो. त्या आधार क्रमांकावर ओटीपी येतो. तो ओटीपी टाकून नंतर त्यांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागतो. परंतु अनेक अशा महिला आहेत की ज्या विधवा आहेत, घटस्फोटित आहेत. काही अशा देखील बहिणी आहेत की ज्यांचे लग्न झाले नाही आणि त्यांना वडील नाहीत. मग अशा महिलांची ई-केवायसी अजूनही प्रलंबित होती. या संदर्भात एका वृत्तपत्राने एक बातमी दिली आणि त्या बातमीमध्ये सांगितलं की ज्यांना पती अथवा वडील नाहीयेत त्या लाडक्या बहिणींनी त्यांना जे सांभाळ करतात, मग मुलगा असेल, भाऊ असेल, मावस भाऊ असेल, यांचे कोणाचेही आधार कार्ड नंबर टाकून ई-केवायसी करून घ्यावी. परंतु या निमित्ताने विविध प्रश्न उभा राहतात आणि या प्रश्नांसंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कारण ही बातमी नक्की खरी आहे का, याचा कोणताही जी-आर आहे का, तसेच अशी जर ई-केवायसी केली तर कोणत्या अडचणी येऊ शकतात, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, याबाबतचा कोणत्याही प्रकारचा जी-आर अजूनही सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेला नाही. एवढंच नाही तर ही एक मोठी अपडेट आहे. या संदर्भात आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांद्वारे देखील कोणत्याही प्रकारची पोस्ट केली गेली नाही. हे एका त्या म्हणजे ही जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये बघा, आपण वाचल्यावर स्पष्टपणे लक्षात येत आहे की एका जिल्ह्याचे महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की तुम्ही या पद्धतीने तुमची ई-केवायसी करा, तुमची ई-केवायसी यशस्वी होत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी यशस्वी झाली म्हणजे त्या महिला पात्र ठरल्या असं कुठेही नाही. लक्षात घ्या, तुम्ही आता ई-केवायसी करत आहात. तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला सेमच मेसेज येत आहे. अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे स्वतःकडे, त्यांना देखील त्यांची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येत आहे. म्हणजे त्यांना पैसे मिळणार का, तर असं अजिबात नाही. कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर सरकार ज्या ज्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे त्यांची छाननी अर्थातच पडताळणी करणार आहे आणि मग त्यामधून ज्या पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ही ई-केवायसी यशस्वी झाली म्हणजे तुम्ही पात्र आहात असा अजिबात कुठल्याही प्रकारचा अर्थ यामध्ये नाही. त्यामुळेच ही जी अपडेट आली आहे या अपडेट बाबत कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे सरकारकडून सांगितलं गेलं नाही. आता यामध्ये अडचणी कोणत्या येतील बघा. यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही मुलाचा आधार नंबर टाकू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्या मावस भावाचा, मग तुमचा समजा तुम्ही तुमच्या मावस भावाचा किंवा चुलत भावाचा किंवा तुमच्या भावाचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकला आणि त्या भावाकडे किंवा त्या भावाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे जर त्याच्याकडे चारचाकी वाहन असेल, मग तुमचं काय होणार? तुम्ही आपोआप अपात्र होणार. तुमच्या मावस भावाकडे चारचाकी वाहन आहे, त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, मग तुम्ही डायरेक्ट अपात्र व्हाल ना. अशा पद्धतीने ही चुकीची माहिती असणार आहे. कारण ही अशी ई-केवायसी सरकारकडून करून घेतली जात नाही. सरकारचं मत काय आहे की आम्हाला पती आणि वडिलांची माहिती या ठिकाणी का पाहिजे, तर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, तुमच्या कुटुंबामध्ये नक्की कोण कोण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, अशा पद्धतीची माहिती आम्हाला पाहिजे आहे. म्हणून तुम्ही तुमची ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचा नंबर द्या. आता या ठिकाणी काही माध्यमांनी किंवा काही पोर्टलवर एक अपडेट आली आहे. ज्या अपडेटनुसार महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून सांगितलं गेलं आहे की अशा महिलांची संख्या भरपूर असल्याने यांना कदाचित ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येईल आणि आपल्या इतर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाल्यानंतर त्यांच्यासाठी एखादं वेगळं पोर्टल किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया सरकारकडून करून घेतली जाईल. परंतु या अजूनही बातम्याच आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृतपणे शासन निर्णय अथवा जी-आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण फक्त याबाबत बोलू शकतो. कुठल्याही प्रकारे आपण अधिकृत सांगू शकत नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या भावाचा इतर कोणाचाही आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ई-केवायसी केली असेल तर ही ई-केवायसी अद्याप तरी चुकीची आहे. या लाडक्या बहिणी अपात्र होतील. पण जर यामध्ये सरकारकडून कोणतीही अपडेट आणली गेली तर नक्कीच आपण या संदर्भात व्हिडिओ घेऊन येऊ. परंतु तुर्तास तरी यामध्ये कोणतीही अपडेट नाही. त्यामुळे इतर कुणाचाही, तुम्हाला पती किंवा वडील नाहीये तर तुम्ही थांबा, अजिबात घाई करायला जाऊ नका. आता जो मिळणारा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारे ई-केवायसी कंपल्सरी करण्यात आली नाही. याचा जी-आर देखील आला होता. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा देखील होणार आहेत. त्यामुळेच व्हिडिओमध्ये शेवटी एवढंच सांगेल की याबाबत कोणतीही अपडेट नाही. ही जी पेपरमध्ये किंवा ही जी माध्यमामध्ये बातमी
फक्त एका पेपरमध्ये आहे, माध्यमामध्ये देखील कोणत्याही प्रकारची बातमी नाही. या बातमीचा अद्याप कुठल्याही प्रकारचा अधिकृतपणे शासन निर्णय देण्यात आलेला नाही. म्हणूनच ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र आहात असं अजिबात होत नाही. म्हणूनच कोणाचाही आधार नंबर टाकून तुमची ई केवायसी चुकीच्या पद्धतीने करायला जाऊ नका. थेट तुम्हाला अपात्र करण्यात येईल. सरकारला याबाबत महिलांची गरज आहे. आता देखील इलेक्शन येणार आहेत. सरकार महिलांना अशा पद्धतीने नाराज करू शकत नाही. म्हणून तुम्ही थोडे दिवस वाट पहा. यामध्ये सरकार कोणता ना कोणता निर्णय लवकरच घेऊन येईल याची चर्चा देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे. म्हणून घाई करायला जाऊ नका. चुकीच्या पद्धतीने तुम्ही ई केवायसी केली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच ई केवायसी किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व अपडेट तुम्हाला योग्य पद्धतीने सर्वात आधी मिळणार आहेत. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.